कुठल्याही प्रकारचे बॅगेज नसलेले किंवा कुठल्याही प्रकारच्या मनी लॉन्ड्रिंगच्या गोष्टीमध्ये ते अडकणार नाही. अशा पद्धतीने मला वाटतं प्रिकॉशन उद्धव ठाकरे यांनी घेतली. उमेदवार तरुण कोरे पाठी असलेले दिलेले आहेत. मला असं वाटतं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना झुंज द्यावं लागते किंवा एक प्रकारे त्यांचं ह्युमिलेशन होतंय, याच्यामुळे एक आपण जर त्याचं कंपॅरिझन उद्धव ठाकरे बघितलं तर ते कित्येक पट सरशी होताना दिसत आहेत. जागा वाटप करताना ज्या शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत लोकसभेच्या, 10 पैकी 7 जागांवरती मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. राष्ट्रवादी संपली किंवा शरद पवारचा एरा संपला असे म्हणणारे विरोधक ला मला वाटतं त्यांना अनेक इंट्रोस्पेक्ट करावं लागलं जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट आले. त्यामुळे काँग्रेस एक अकोमोडेटिव्ह अप्रोच स्वीकारला आणि त्याच्यातून आम्ही कुठलेही तुमचं रिजनल पार्टी जरी असली तर त्याला सुद्धा आम्ही बरोबर आणि समान न्यायाने किंवा उलट त्याच्यापेक्षा जास्ती जागा देऊन आम्ही तुमच्याबरोबर जाऊ शकतो असा संदेश दिलाय. नमस्कार, मी सुधीर सूर्यवंशी. भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच्यानंतर अनेक पडघम वाजायला लागले. आणि पहिला जो फेज आहे लोकसभेच्या निवडणुकीचा तो 19 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक ठिकाणी आहे. तर पहिल्या फेजमध्ये 5 जागांची निवडणूक महाराष्ट्रात होणार आहे. ते पर्टिक्युलरली ते सर्व जागा या विदर्भामध्ये, जसं नागपूर असेल, रामटेक असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल आणि गोंदिया भंडारा असेल, या 5 जागांची निवडणूक होणार. आणि ते होत असताना सर्वात महत्वाचं माझं असेल किंवा ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे किंवा सर्वसामान्य जे लोक असतील की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जागा वाटपामध्ये जो तिढा चालू होता, महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये, याच्यामध्ये सर्वांना रस होता की जागा वाटप कसं होतं, कुठला उमेदवार कुठे दिला जातो आणि कुठल्या पक्षाला कुठली जागा सुटते. मला असं वाटतं की मागच्या ज्या काही निवडणुका झाल्या, माझा जो काही 15-20 वर्षाचा राजकीय जो अभ्यास आहे किंवा मी राजकारण जवळून बघतो, तर पहिल्यांदा एवढ्या जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस एवढा तिढा निर्माण झाला. आणि एक एक जसं आपण म्हणतो इंच इंच भूमी लढू, तसं एक एक जागेसाठी प्रत्येक पक्ष, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, याच्यामध्ये लढतोय आणि आणि शेवटी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि मला असं वाटतं की तो समेट महाविकास आघाडी थोडी घडवण्यामध्ये महायुतीच्या पेक्षा थोडी पुढे गेलेली आहे. कारण की महायुतीचा तिढा अजून सुटलेला नाहीये. कारण की कुठला शिंदे गटाची जी शिवसेना ती किती लढेल, अजित पवार गटाची राष्ट्रवादी किती लढेल आणि भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त जागा लढण्याच्या मनसुबेमध्ये. त्याच्यामुळे महाविकास आघाडीने या जागा वाटपाचा तिढा सोडून मला असं वाटतं की पहिली जी आपण ब्राउन पॉइंट स्कोअर म्हणतो, तो स्कोअर केलेला आहे जागा वाटपाचा तिढा सोडून. तर जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीमध्ये, त्याच्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना, तिला उभाटा असंही म्हणतात, तर ती 21 जागा, 48 पैकी महाराष्ट्रात जवळ 48 लोकसभेच्या जागा आहेत, त्याच्यात 21 जागा शिवसेना लढेल. नंतर दुसऱ्या नंबरचा जो राष्ट्रीय पक्ष असून प्रिन्सिपल ऑपोजिशन पक्ष आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो सेकंड फिडल रोल प्ले करेल, तो 17 जागा लोकसभेचे लढेल. आणि शरद पवार एकीकडे महाराष्ट्राचे मोठे नेतृत्व किंवा एक महाराष्ट्र व्यापून किंवा केंद्रामध्ये सुद्धा त्यांची खूप ताकद होती काही वर्षापूर्वी, पण ते ह्या वेळेला राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर, त्यांचा पुतण्या त्यांना सोडून गेल्यानंतर किंवा त्यांच्या पुतण्याने त्यांची राष्ट्रवादी हायजॅक केल्यानंतर शरद पवार 10 जागा लोकसभेच्या लढवणार आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ती अनाउन्समेंट केली. म्हणजे कभी कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने अनेक काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे किंवा शरद पवार यांचे चेहरे दिसत होते. काँग्रेस सांगली असेल, भिवंडी असेल या जागेबाबत आग्रही होती. पण काँग्रेसचे जे शीर्ष नेतृत्व त्यांनी ठरवलं की इंडिया जी अलायन्स याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वोट डिव्हिजन टाळायची असेल तर काही गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस कराव्या लागतील. आणि म्हणूनच काँग्रेसचे नेतृत्व महाराष्ट्राचे अनेक इन्सिस्ट करत होते की सांगली आणि भिवंडी मिळालाच पाहिजे. पण त्या गोष्टीला त्यांनी महत्व दिलं नाही. त्यांनी उद्धव ठाकरेला 2 जागा किंवा काही जागा जास्ती दिल्या आणि 2 पावलं मागे येण्याची तयारी काँग्रेसने दाखवली. याचा अर्थ काँग्रेस एक अकोमोडेटिव्ह अप्रोच स्वीकारला आणि त्याच्यातून जे राष्ट्रीय पक्ष असतील वेगळ्या प्रांतामध्ये, त्यांना एक प्रकारचा संदेश आहे की आम्ही कुठलेही तुमचं रिजनल पार्टी जरी असली तर त्याला सुद्धा आम्ही बरोबर आणि समान न्यायाने किंवा
उलट त्याच्यापेक्षा जास्ती जागा देऊन आम्ही तुमच्याबरोबर जाऊ शकतो, असा संदेश दिलाय. उलट भारतीय जनता पार्टी कसं एकनाथ शिंदेच्या जागा कमी करते, कसं राज ठाकरे असेल किंवा अजित पवार असेल यांचं विमलेशन करते, हा संदेश सुद्धा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. या जागा वाटपावरून दुसरी महत्वाची गोष्ट आपण जर बारकाईने बघितली, तर महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत 48 जागावरती, उद्धव ठाकरे 21 जागा लढवणार. याचा अर्थ उद्धव ठाकरे महाराष्ट्रातला महाविकास आघाडीतला मोठा भाऊ किंवा बिग ब्रदर म्हणून आपण त्याला इंग्रजीमध्ये, तो रोल प्ले करणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र, मला असं वाटतं की सर्व जे दारोमदार असेल इलेक्शनच्या कॅम्पेनची किंवा इलेक्शन ज्याच्या भोवती फिरेल, ते उद्धव ठाकरे असतील. आणि याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. आणि ते काँग्रेसच्या नेत्यांशी बोलल्यानंतर किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट जाणवते की उद्धव ठाकरे यांचं सरकार 2-2.5 वर्षापूर्वी गेल्यानंतर एकनाथ शिंदेच्या रूपाने नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आणि भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन लोटस असेल, कमल असेल, हे केलं. पण ते केल्यानंतर उद्धव ठाकरे जरी पायउतार झाले, सत्तेतून पायउतार झाले, पण ते कुठल्याही प्रकारचे सत्तेला चिकटून बसले नाही, अशा पद्धतीने त्यांनी एक मेसेज त्या पायउतारामध्ये दिला. आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूती महाराष्ट्रात निर्माण झाली की भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने शिवसेना, जो बाळासाहेब ठाकरे, जे उद्धव ठाकरेंचे वडील आहे, त्यांचा पक्ष फोडला आणि त्यांना एक सत्तेतून जावं लागलं. त्याच्यामुळे सर्वसामान्य जे लोक असतील, महिला असतील प्रामुख्याने किंवा मायनॉरिटी असतील, यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात सहानुभूती उद्धव ठाकरेंबाबत निर्माण झाली. आणि ज्या वेगवेगळे सर्वे जे केले जातात अनेक पक्षातून, त्याच्यात सुद्धा ती रिफ्लेक्ट होताना दिसते. म्हणून याचा फायदा मला असं वाटतं की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून किंवा त्यांना जास्ती जागा देऊन तो फायदा घेण्याचा त्यांचा मनसुबा दिसतो. येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कसं इनकॅश करतील किंवा कॅपिटलाइज करतील हा काळ सांगेल. पण सध्या तरी तसं प्लॅनिंग किंवा तशी स्ट्रॅटेजी या दोन पक्षांमध्ये मला असं वाटतं हे दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट की जागा वाटप करताना ज्या शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत लोकसभेच्या, त्या जागा जर आपण बघितले प्रामुख्याने रावेर असेल, किंवा तुमची वर्ध्याची जागा असेल, किंवा तुमची आता साताऱ्याची जागा असेल, तर अनेक 10 जागांपैकी जवळजवळ 7 जागांवरती शरद पवार यांनी, बीडचे बजरंग सोनवणे असतील, 10 जागा, 10 पैकी 7 जागांवरती मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. रावेरमध्ये त्यांनी श्रीराम पाटील, जे बीजेपी मध्ये काही दिवसापूर्वी गेले होते आणि पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, आणि एक मोठे उद्योजक म्हणून त्यांचं नाव आहे, स्वतःच त्यांचं एक नेटवर्क आहे. त्या ठिकाणी जे रक्षाकडचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, ते लेवा पाटील म्हणजे ओबीसी कम्युनिटी मधून येतात. ओबीसी विरुद्ध मराठा असा तिथं संघर्ष असेल, किंवा अनेक ठिकाणी जसं पंकजा मुंडे असतील त्यांच्या विरुद्ध बजरंग सोनवणे दिले, तर मराठा विरुद्ध ओबीसी असा हा सामना तिथं असेल. मला असं वाटतं की ट्राईड अँड टेस्टेड, बऱ्याच वेळेला जर प्रश्नपत्रिका कठीण आली, तर एखादा विद्यार्थी ज्या पद्धतीने त्याला वाटतं की ही जी ट्रिक वापरली तर आपल्याला कमीत कमी आपण त्या विषयामध्ये पास होऊ शकतो, अशी त्याला गॅरंटी असते. आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवारांनी त्यांचा जो ट्राईड अँड टेस्टेड जो मराठा कार्डचा जो फॉर्म्युला आहे, तर तो वापरलेला दिसतो या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा. आणि आपण जर पूर्वी सुद्धा बघितले की जनरली मराठा जी कम्युनिटी आहे महाराष्ट्रामध्ये, ते 30-35 याचे व्हेरिएशन्स आहेत, टक्के आहेत महाराष्ट्रामध्ये. तर तिचं जनरली इन्क्लिनेशन शरद पवारकडे असतो. त्यांना मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून किंवा मराठा मसिया म्हणून बघितलं जातं. आपण बघितलं 2019ला ईडीची नोटीस आल्यानंतर कशा पद्धतीने माहोल महाराष्ट्रात झाला होता, आणि जी राष्ट्रवादी संपली किंवा शरद पवारचा एरा संपला असे म्हणणारे विरोधक ला मला वाटतं वाटतं त्यांना अनेक इंट्रोस्पेक्ट करावं लागलं जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट आले त्यामुळे. तर शरद पवारांनी पुन्हा मराठा कार्ड या इलेक्शनमध्ये खेळलेलं दिसतं. दुसरं महत्वाचं, काँग्रेस जी पक्ष आहे महाविकास आघाडीमध्ये, यांनी ओबीसी म्हणजे कुणबी जे कम्युनिटी आहे विदर्भामध्ये, याच्यावरती जास्ती भर दिलेला आहे, म्हणजे ओबीसी कम्युनिटीवरती, प्लस मराठा प्लस दलित आणि मुस्लिम, याचं कॉम्बिनेशन ते करतायत काँग्रेस पार्टी. आणि कास्ट कॉम्बिनेशन करून भारतीय जनता पार्टी जी बलाढ्य पक्ष आहे किंवा बलाढ्य शक्ती आहे किंवा त्यांचं सर्वात मोठं रिसोर्सेस आहे, अशा पक्षाविरुद्ध त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. आणि त्याच्यातून काय यश मिळतं, त्यांचं कास्ट कॉम्बिनेशन काय यश मिळतं, हे बघणं महत्वाचं असेल. तिसरा पक्ष आहे उद्धव ठाकरे शिवसेना यांचा. उद्धव ठाकरेंनी ह्या वेळेला अनेक कोऱ्या पाट्या, जसं आपण म्हणतो क्लीन स्लेट, असे उमेदवार त्यांनी दिले. मला असं वाटतं ते देण्यामागे कारण असेल की ज्या वेळेला एकनाथ शिंदे
यांनी शिवसेना फोडली, अनेक खासदार त्यांच्या बरोबर गेले, आमदार गेले. आणि ते होत असताना सर्वात प्रामुख्याने एक महत्वाचं कारण बाहेर आलं होतं, ते म्हणजे सेंट्रल एजन्सी, सीबीआय असेल, ईडी असेल किंवा आयटी असेल, यांचा ससेमिरा किंवा यांच्या ज्या त्यांनी केलेल्या या लोकांच्या प्रॉपर्टी अटॅच असतील किंवा नोटिसेस असतील, यांना घाबरून किंवा यांना सरेंडर होऊन मॅक्झिमम लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. ती इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये किंवा हिस्ट्री शुड नॉट रिपीट इट सेल्फ, हे टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कुठल्याही प्रकारचे बॅगेज नसलेले किंवा कुठल्याही प्रकारच्या केसेस नसले, कुठल्याही प्रकारच्या मनी लॉन्ड्रिंगच्या गोष्टीमध्ये अडकणार नाही, अशा पद्धतीने मला वाटतं प्रिकॉशन उद्धव ठाकरे यांनी घेतली. उमेदवार तरुण कोरे पाटी असलेले दिलेले आहेत. पण याच्यामध्ये एक थोडा प्रॉब्लेम पण असा असू शकतो की हे उमेदवार जरी तरुण कोरे पाटी असलेले जरी असले किंवा चांगले जरी असले, तर यांच्याकडे रिसोर्सेस नसतील तर मला असं वाटतं की त्यावेळेला जेव्हा अटीतटीची बॅटल तयार होते तेव्हा हे उमेदवार मागे पडत असतात. पण उद्धव ठाकरे याला कसं काउंटर किंवा ओव्हरकम करतात हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. किंवा लोक सर्व साधनं असतील किंवा रिसोर्सेस असतील, याला न जुमानता की याला कुठल्या प्रकारे सरेंडर न होतात, त्या कोऱ्या पाट्या असतील किंवा चांगले उमेदवार असतील यांना मतदान करतात. हे सुद्धा मतदारांची मला वाटतं एक प्रकारची परीक्षा आहे. आता आला दुसरा महत्वाचा मुद्दा. हे राजकारण होत असताना दोन ठाकरेंची गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. दोन ठाकरे म्हणजे कोण? जे एक आहे उद्धव ठाकरे आणि दुसरे आहेत राज ठाकरे, त्यांची मनसे नावाची एक संघटना आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये 21 जागा लढवत आहेत. प्रामुख्याने मेन फेस महाविकास आघाडीचा आहे. पण राज ठाकरे जे महाराष्ट्राचे चेहरा मोहरा बदलू पाहत होते, शेतकरी बदलू पाहत होते, ते राज ठाकरे मला असं वाटतं की दुसऱ्यांदा 2019 असेल, 2000 आता ही निवडणूक आहे, दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुका त्यांचा पक्ष लढवत नाहीये. आणि त्यांनी त्यांचा जो सपोर्ट आहे तो कम्प्लिटली युटर्न घेऊन यावेळेला ते एनडीए म्हणजे महायुती बीजेपी, जे लीड महायुती त्यांना डिक्लेअर केला राज ठाकरेंनी त्यांच्या सभेमध्ये. तर मला असं वाटतं की ते करत असताना म्हणजे कुठल्याही प्रकारची इलेक्शन राज ठाकरे लढत नाही. दुसरीकडे त्यांचा जो भाव आहे उद्धव ठाकरे 21 जागा लढत आहेत, त्या विरोधकांचा आघाडीचा फेस आहे. आणि इथं राज ठाकरे यांनी अमित शहा बरोबर जी बैठक झाली दिल्लीची, त्याच्यात सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणात सांगितल्या. आणि याच्यात मतीचा अर्थ आहे की राज ठाकरे यांना लोकसभेच्या 2 जागा लढवायच्या होत्या, पण त्यांच्या जे इंजिन नावाचं जे चिन्ह आहे, सिंबल आहे, याच्यावरती लढवायच्या होत्या. पण अमित शहा असतील, भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असेल, यांनी त्याला कुठल्याही प्रकारचा होकार दिला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना मला असं वाटतं ग्रीन सिग्नल दिला नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर 2 जागा हव्या आहेत आणि लढवायच्या असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती किंवा सिंबलवरती लढावं लागेल. याच्यामुळे राज ठाकरे यांनी मला असं वाटतं कम्प्लीट सरेंडर न होता किंवा त्यांनी सांगितलं त्यांना कुठल्याही प्रकारचं चिन्हाबाबत किंवा पक्षाबाबत कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं किंवा करायचं नाहीये, म्हणून त्यांनी हे इलेक्शन लढण्याचं टाळलं. आणि तो पाठिंबा त्यांनी महायुतीला म्हणजे बीजेपीला या निवडणुकीमध्ये दिला. याच्यातून अनेक लोक नाराज झाले किंवा राज ठाकरेंनी अशी भूमिका घेतली. त्यांच्या पक्षातले काही लोकांनी राजीनामे सुद्धा दिले. मला असं वाटतं की पुढची जी वाटचाल असेल मनसेसाठी खूप खडतर असेल. पण राज ठाकरे याच्यातून कसा मार्ग काढतात हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. आता शेवटचा मुद्दा आला तर जसं दोन ठाकरेंची गोष्ट तसे दोन शिवसेनेची गोष्ट. म्हणजे एक जी शिवसेना ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डुप्लिकेट शिवसेना म्हटली होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला, ती शिवसेना विरोधकांचा फेस 21 जागा लढवते. पण जी असली शिवसेना पंतप्रधान यांच्या मतानुसार एकनाथ शिंदे यांची, ती जे सिटिंग त्यांचे 13 खासदार आहेत त्यांना सुद्धा तिकीट देण्यामध्ये मला असं वाटतं की यशस्वी होत नाही. अनेक ठिकाणी म्हणजे 5-6 ठिकाणी त्यांना उमेदवार बदलावे लागले. ते बदलावे का लागले? भारतीय जनता पार्टी यांनी जो इंटरनल सर्व्हे तो केला नाही केला आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह खुद्द शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या लोकांनी उपस्थित केले. आणि त्या सर्वेच्या आधारावर त्यांना उमेदवार बदलावे लागले शिंदेना. आणि स्वतःच्या मुलाची उमेदवारीसाठी सुद्धा त्यांना झगडावं लागलं. आणि त्याचे डिक्लेरेशन देवेंद्र फडणवीस जे भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना करावं लागलं. ठाण्याची जागा असतील किंवा अनेक जागांवरती मला असं वाटतं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना झुंज द्यावं लागते किंवा एक प्रकारे त्यांचं ह्युमिलेशन होतंय, याच्यामुळे एक आपण जर त्याचं कंपॅरिझन उद्धव ठाकरे बघितलं तर ते कित्येक पट सरशी होताना दिसत आहेत किंवा त्यांची सेनेला ज्या पद्धतीने मोठं स्पेस महाविकास आघाडीला दिसते, त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचे हॉनरेबल
डील उद्धव ठाकरे यांनी अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्यापेक्षा किंवा राज ठाकरे यांच्यापेक्षा केलेली दिसतील. पण सर्वात महत्वाचं आहे की या लोकसभेत कोण किती जागा जरी लढत असले पण कोण किती जागा निवडून आणतं याच्यावरती अनेक गणित विधानसभेचे असतील किंवा लोकसभेचे इलेक्शन नंतरचे गणित हे अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे ही जी फाईट जी सुरू झाली आहे टग ऑफ वॉर हे पुढे जास्त इंटरेस्टिंग होताना आपल्याला दिसेल. धन्यवाद.